उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात राजेश गौतम नावाचा एक स्वभावाने साधा पण अत्यंत श्रीमंत शिक्षक राहत होता। तो कुणाचं वाईट चितत नसे, तसेच शांत व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून त्याची ओळख पूर्ण गावात होती। त्याचं आयुष्य लोकांच्या नजरेत परिपूर्ण होतं। एक सुंदर बायको, 2 मुलं, स्वतःचं घर आणि 45 कोटी रुपयांच्या संपत्तीचा तो मालक। कोणी विचारही करू शकत नाही की अशा माणसाच्या जीवनाचा शेवट इतका क्रूर, नियोजित विश्वासघाताने होईल। चला आपण या सत्य घटनेला सुरुवात करू। राजेश गौतम शाळेत शिक्षक होता, पण घरी आल्यानंतरही तो जागा घेणे, फ्लॅट घेणे, विकणे, घर बांधणे, विकणे अशी कामे तो करायचा। बायको उर्मिला देखील पूर्ण घर सांभाळायची, नवऱ्याला साथ द्यायची। त्यांच्या लग्नाला आता 10-12 वर्ष झाले होते। 2 मुलंही त्यांना होती। पण अचानकच एका घराचं काम घेतल्यानंतर नवरा राजेशच्या आयुष्यात शैलेंद्र सोनकर नावाचा राजमिस्त्री आला। तो बऱ्यापैकी चांगली बांधकामे राजेशला करून द्यायचा आणि म्हणून तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला। पण हा मिस्त्री पैसे घेण्यासाठी राजेशच्या घरी नेहमीच यायचा आणि तेव्हाच त्याची नजर राजेशची बायको उर्मिलावर पडली। बघता क्षणीच त्याला ती आवडली। ती एक श्रीमंत माणसाची बायको आहे, ती कशाला आपल्याला भाव देईल असे विचार तो करायचा। पण तरीही तिला बघण्यासाठी तो नेहमीच पैसे घेण्याच्या बहाण्यानं त्यांच्या घरी ये जा करायचा। शैलेंद्र हा सामान्य राजमिस्त्री होता, पण त्याची स्वप्न मोठी होती। पैसा, सत्ता आणि एक श्रीमंत बाई, आणि उर्मिलाच त्याच्यासाठी त्या सगळ्यांचं एकटंच माध्यम बनली होती। त्यानं बरोबर तिला जाळ्यात अडकवलं। हळूहळू उर्मिला देखील बदलू लागली। नवरा सोडून त्या मिस्त्रीवर नजर थांबवू लागली। त्याच्यासोबत तिचं नातं हळूहळू जिव्हाळ्याचं बनलं। नवरा जेव्हा शाळेत जायचा, मुलंही घरी नसायचे, तेव्हा हा शैलेंद्र मिस्त्री त्यांच्या घरी यायचा। त्यांचं नातं हे अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचलं होतं। 4-5 दिवसांनी पैसे मागायला जाणारा हा मिस्त्री आता रोज त्यांच्या घरी यायला जायला लागला। 4-4, 5-5 तास घरात राजेशच्या बायकोसोबत तो थांबायला लागला। त्यांच्या गप्पा, फोन कॉल्सचं प्रमाण वाढलं, पण आजूबाजूच्या लोकांमध्ये चर्चा व्हायला लागली। राजेशच्या कानावर देखील ही गोष्ट गेली आणि त्यालाही संशय आला। म्हणून त्यानं सगळ्या कामाचे पैसे एकत्रच त्या मिस्त्रीला देऊन टाकले आणि पुन्हा आमच्या घरी येऊ नकोस म्हणून सांगितले। बायको उर्मिलाला देखील बजावले, पण उर्मिला मात्र त्या दिवसापासून नवऱ्यावरच काट खाऊ लागली। नवऱ्यासोबतच त्या गवंड्यासाठी भांडण करू लागली, कारण गेल्या 2 वर्षांपासून त्या दोघांमध्येही प्रेम संबंध सुरू होते आणि आता नवऱ्याला समजल्यामुळे त्या दोघांनाही एकमेकांना भेटता येत नव्हतं। शैलेंद्रला मात्र माहिती होतं की उर्मिला आणि तिचा नवरा खूप श्रीमंत, म्हणून तो उर्मिलाच्या मनामध्ये राजेशविषयी राग पेरायचं काम करू लागला। तुझा नवरा तुला बंधनात ठेवतो, तुला स्वातंत्र्य देत नाही, मी तुला खुश करत होतो, आनंदी ठेवत होतो, तर मलाही तुझ्यापासून दूर केलं। पण आपल्याला एकत्र राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याला मार्गातून बाजूला करायला हवं, म्हणजे सगळी प्रॉपर्टी देखील तुझी होईल। आपणही पुढे जाऊन लग्न करू शकतो। मी तुला राणीसारखं जपणार, तुला शारीरिक सुख देणार, असे गोड गोड आश्वासनं देऊन उर्मिलाची मानसिक तयारी त्यानं करून घेतली आणि दोघांनी मिळून नवऱ्याला संपवायचं ठरवलं। नवरा राजेशचा दिवस दररोज सकाळी 6च्या सुमारास सुरू व्हायचा। तो नेहमीप्रमाणे चालायला निघायचा, पण 4 नोव्हेंबर 2023चा तो दिवस वेगळाच होता। त्या दिवशी त्याचा मुलगा त्याच्याबरोबर यायला उत्सुक होता, मात्र उर्मिलाने त्याला थांबवलं। अभ्यास कर, तू जायची काही गरज नाही। पण मुलगा ऐकत नव्हता, म्हणून तिनं त्याला बाथरूममध्ये बंद करून ठेवलं। मुलगा ओरडत राहिला, आई दार उघड, मला बाबांसोबत जाऊ दे। पण त्या बाथरूमच्या दाराआड त्या मुलाला माहिती नव्हतं की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखद प्रसंग घडणार आहे। त्याचा बाप कायमचा त्याला सोडून जाणार आहे। सकाळी 6:15 वाजता राजेश घराबाहेर पडला। नेहमीच्या रस्त्यावरून चालत निघाला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचं शेवटचं दर्शन होतं। गडद रंगाचा ट्रॅक सूट, डोक्यावर टोपी आणि हातात मोबाईल। त्या फुटेजमध्ये काही क्षणांनी एक तेज वेगाने येणारी गाडी दिसते। तीच गाडी थेट राजेशला चिरडते। धडक इतकी जबरदस्त होती की राजेश थेट हवेत उडाला आणि खाली आदळल्यावर एकदाच शांत झाला। ती गाडी पुढे झाडावर आदळते। काही क्षण गोंधळ, मग गाडी चालक आणि गाडीतील माणसं पसार होतात। तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचतात। गाडी झाडावर आदळली असल्यानं ही अपघाताची केस म्हणून नोंद होते, पण राजेशचा भाऊ या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही। त्याला माहिती होतं की राजेश चालत असताना नेहमीच डावीकडून चालायचा, तेव्हा समोरून गाडी आली असती तर थोडक्यात तो वाचला असता।
पण इथे गाडीनं राजेशला पाठीमागून धडक दिली होती. एवढंच नव्हे तर गाडीचा वेगही खूपच जास्त होता आणि अपघातानंतर चालक पळून गेला होता. हे सगळं त्याला नॉर्मल वाटत नव्हतं. राजेशचा भाऊ पोलिसांकडे जातो, घरात उर्मिलाला, मुलांना विचारतो. सगळ्यांचं स्टेटमेंट त्याला संशयास्पद वाटतं. तो बघितलेले सीसीटीव्ही फुटेज, गाडीचा नंबर आणि शक्यतो कारचा चालक कोण होता हे देखील माहिती करतो आणि सरळ पोलिसांमध्ये जाऊन सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलीस चौकशी सुरू करतात. बँक स्टेटमेंट बघतात तेव्हा राजेशच्या बायकोच्या बँक खात्यावरून एका महिन्याच्या आत 4 लाख रुपये वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले होते. इथून पुढे खरी चौकशी सुरू होते. बायको उर्मिला म्हणजेच पिंकीला पोलीस ताब्यात घेतात. तेव्हा ती बोलते, माझा प्रियकर शैलेंद्रने संपत्तीचा विषय माझ्या डोक्यात घातला होता. तो जर नसला तर सगळी जमीन, विमा, पैसा आपला होईल असं सांगितलं होतं आणि म्हणूनच प्रियकरासाठी त्याला मी मार्गातून हटवले. तिने आपला गुन्हा मान्य केला. सोनं गहाण ठेवून मी प्रियकराकडे पैसे दिले. त्याने ते विकास सोनकर जो त्याचा मावस भाऊ होता त्याला दिले. त्याने अजून 2 व्यक्तींना या गुन्ह्यात सामील केलं आणि त्यांनी एकत्र येऊन योजना आखली. राजेश रोज चालायला जातो तेव्हा त्याला गाडीने उडवायचं आणि अपघात म्हणून दाखवायचं. सकाळी राजेश निघून गेला. मी मुलांना त्याच्यासोबत पाठवलं नाही. शैलेंद्रनं एक गाडी भाड्यानं घेतली. सकाळी 6:30 वाजता राजेश बाहेर पडल्यावर मी प्रियकराला कळवले आणि त्यांनी त्याच्या मागून जाऊन गाडी त्याला धडकवली आणि तिथून शैलेंद्र आणि सुमित पळून गेले. त्यांनी गुन्हा केला पण सीसीटीव्हीमध्ये त्यांचा चेहरा समोर आला. सापळा रचून पोलिसांनी शैलेंद्रला पकडलं. बायको उर्मिलाला देखील अटक केली. तपासात पुढे जे काही उघड झालं त्याने सगळा समाज हादरला. उर्मिलाने राजेशला मारण्याचा पूर्वीही प्रयत्न केला होता. एकदा त्याच्या जेवणात झोपेचं औषध टाकलं पण राजेशला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेल्यानं तो वाचला होता. पण तरीही त्यानं बायकोवर संशय घेतला नव्हता आणि म्हणूनच दुसऱ्यांदा ती मागे हटली नाही. राजेशचा मुलगा जो त्या दिवशी बाथरूममध्ये बंद होता त्यानं पोलिसांना साक्ष दिली. आईनं मला आत बंद केलं, म्हणाली अभ्यास कर. मी रडलो पण कोणीही ऐकलं नाही. काही वेळाने जेव्हा मी दार उघडलं तेव्हा बाबा नव्हते आणि काही वेळात आम्ही ऐकलं बाबा गेले. पण खरं सांगायचं तर बाबा गेले नव्हते, त्यांना पाठीमागून कोणीतरी मारलं होतं आणि आज मी इथे उभा आहे कारण माझ्या बाबांसाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे. हा मुलगा आपल्या बाबांसाठी लढत होता, तेही आपल्या आईच्या विरोधात. परंतु उर्मिलाच्या चेहऱ्यावर लाज नव्हती. ती फक्त स्वतःला निर्दोष दाखवत होती, अश्रू गाळत होती. पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही. शैलेंद्र, विकास आणि सुमित यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. कोर्टात उर्मिलाचा बचाव पक्ष म्हणत होता की तिच्यावर मानसिक अत्याचार होत होते म्हणून तिनं असं पाऊल उचललं. पण उलट पुरावे सांगत होते की राजेश एक सहनशील, निस्वार्थ आणि शांत माणूस होता. तो केवळ आपली कुटुंब, मुलं सांभाळत होता. त्याला फक्त एवढंच हवं होतं, साधं आयुष्य आणि आपलं कुटुंब. संपत्ती त्याच्याकडे खूप होती पण त्यानं कधी गर्व केला नव्हता. आपल्या गावात, शाळेत, समाजात तो नेहमीच नम्र राहिला. त्याची जमीन, विमा पॉलिसी ही सगळी त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी होती पण तीच त्याच्या मृत्यूचं कारण बनली. त्याचा आपल्या बायकोवर इतकं प्रेम होतं की त्यानं 3 कोटींची विमा पॉलिसी बायकोच्या नावावर काढली होती. पण आता तिच्यावरच खुनाचा गुन्हा सिद्ध झाला. 9 महिन्यांचा तपास आणि साक्षी पुराव्यानंतर कोर्टानं आपला निर्णय दिला. आरोपींना आजन्म कारावास आणि प्रत्येकी 5 लाखाचा दंड. ही बातमी बातम्यांमध्ये झळकली. पत्नीनं संपत्तीसाठी पतीचा अपघाताच्या नावाखाली खून केला. गावात लोकांनी डोळे विस्फारून हे वाचलं. जे कालपर्यंत त्यांना आदर्श जोडपं वाटायचं तेच आज समाजाचा धडा ठरलं. या सगळ्यात फक्त नुकसान झालं ते त्यांच्या मुलांचं. त्यांचं बालपण हरवलं. काका काकूंकडे त्यांना राहावं लागलं. आजही त्यांचा तो मुलगा म्हणतो, माझे बाबा कधीच कुणाला वाईट बोलले नव्हते. त्यांची फक्त एक चूक की त्यांनी माझ्या आईवर विश्वास ठेवला. ही कथा केवळ संपत्ती, विश्वासघात आणि खुनाची गोष्ट नाही. ही कथा आहे त्या शांत शिक्षकाची जो कधीच कुणाला वाईट बोलला नाही पण तरीही त्याचं आयुष्य घात झालं फक्त आपल्या बायकोमुळे, तिच्या अनैतिक संबंधांमुळे. खरं तर ही घटना एक वेदनादायक सत्य मानते. जेव्हा नात्यांमधून लोभ, हव्यास आणि परस्त्रीचा किंवा परपुरुषाचा मोह वाढतो तेव्हा एका कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतो. याबद्दल
तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं अजिबात विसरू नका। धन्यवाद।